गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. पंचकोश विवेकाचा अभ्यास सुरू आहे आणि 28व्या श्लोकाच्या निमित्ताने आपल्याला आत्म्याचं स्वरूप समजावून सांगितलंय. ते स्वरूप सांगताना आत्मा वृत्तीज्ञानाचा विषय नाही अशी एक बोली पंचदशीकारांनी बोललेली आहे. तो वृत्तीज्ञानाचा विषय नाही याचा अर्थ आपल्याला तो वेगळेपणाने कळणार नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा माऊलींचा अमृतानुभव ग्रंथ सुद्धा याची साक्ष देतो. प्रमाणा व नेदी असं त्या अमृतानुभवामध्ये श्री ज्ञानदेवांनी सुरुवातीला म्हणलंय. तो प्रमाणाला ओ देत नाही या शब्दाचा अर्थ तो 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांनी कळत नाही एवढा विचार जरी माझ्या बाजूनी झाला तरी पुष्कळच आहे. इथे आपल्याला एक 5 अवयवी पद्धत सांगितली. त्या पद्धतीचा एकच हेतू आहे की आत्मा वृत्तीज्ञानाचा विषय नाही एवढं मला कळलं की बास झालं. आता पुढचा जो 29वा श्लोक आहे तो मला आत्म्याचं सत्यत्व सांगतोय. आणि सत्यत्व शब्दाचा अर्थ जे तीनही काळात आहे त्याला सत्य असा शब्द बोलला जातो. आणि त्या संदर्भातलं जे काय विश्लेषण आहे तो 29वा श्लोक आहे. ज्याचा बाध होत नाही ते सत्य, जगाचा बाध जो करतो, जगाचा बाध जो साक्षी करतो त्याचा बाध कोण करणार? साक्षी वाचून बाध मानणे योग्य नाही. आता इथे साक्षीचाही विचार झालेला आहे. कारण बाध करणारी जी व्यक्ती असते ती अंतःकरण उपहित चैतन्याने जणू काही बंदिस्त असते. आणि त्या साक्षीत्वाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला त्या आत्म्याचं एक बोलणं जे आहे आत्मस्वरूपासंदर्भात ते साक्षी या अर्थाने बोललं जातं. आपण मागे साक्षीची व्याख्या पाहिलेली आहे की व्यापक दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती जित असते म्हणजे ज्या अंतःकरणात असते त्याला साक्षी अवस्था असं म्हणतात. म्हणजे ही जी साक्षी अवस्था आहे ती अंतःकरणाच्या स्तरावर आहे पण त्याला सत्ता मात्र त्या साक्षीरूप आत्म्याची आहे. म्हणून असं या 5 कोशांचं साक्षीत्व करता करता मी त्या साक्षीरूप आत्मस्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होणं हा मुख्य विचार आहे. म्हणून आपल्याला या इथं बोलताना माझ्या श्री गुरूंनी बोललेलं जे वाक्य आहे की भूत भविष्य आणि वर्तमान या तीनही काळात जे अबाधित तत्व असतं त्याला सत्य असं म्हणतात. पण जगत नावाची जी गोष्ट आहे ती एकेकाळी नसते, ती आपल्या समोर जन्माला येते, काही काळ टिकते आणि कालांतराने जाते. आपल्या स्थूल देहावरनं आपण त्या जगताचा विचार करू शकतो. त्या 5 महाभूतांनी हे जगत बनलेलं आहे आणि त्याच 5 महाभूतांचं हे माझं स्थूल शरीर आहे. त्याच्यामध्ये 3 गुणांची सुद्धा व्यवस्था आहे. त्याला आपण अष्टधा प्रकृतीचा देह अशी भाषा बोलतो. म्हणजे हा अष्टधा प्रकृतीचा जो देह आहे तो मात्र कधी काळी नसतो, येतो, काही काळ टिकतो आणि जातो. म्हणून त्याला सत्य असं म्हणता येत नाही. आपण विठ्ठलाला म्हटलेलं आहे एके ठिकाणी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आता 3 वेळा म्हणण्याचं कारण असंच आहे की तीनही काळात म्हणजे पुन्हा भूत भविष्य वर्तमान या तीनही काळात ज्याची सत्ता अबाधित आहे ते आत्मतत्व आहे, त्याला सत्यतत्व म्हणतात. म्हणून बाध जो होतो तो 5 कोशांचा होतो. त्या 5 कोशांच्या निमित्ताने असलेल्या 5 महाभूतांचा म्हणजे जगताचा बाध होतो. हा विचार आपल्याला करावा लागेल. आणि बाध शब्दाचा अर्थ आपण पूर्वीपासूनच केलेला आहे. सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणजे जे सत्य लक्षणांशी जुळत नाही त्याला सत विलक्षण असं म्हणतात. आणि असत विलक्षण नाही म्हणावं तर भासतं म्हणून असत विलक्षण. म्हणून ज्याविषयी ठोस बोलता येत नाही असं अनिर्वचनीय आणि म्हणून ते बाधयोग्य. अशा पद्धतीने या बाधाचा विचार आपण जर केला तर हे 5ही कोश आपल्याला बाध करता येतात. आणि ते बाध झाल्यानंतर जे अबाधित तत्व उरतं ते माझं स्वरूप आहे असा विचार करावा लागतो. म्हणून हे पदार्थ आपण काहीही पद्धतीने विचार केला तरी ते जगात येतात, मग टिकतात. मग टिकले तर त्यांची जी टिकण्याची अवस्था आहे ती कदाचित आपल्या आयुष्यापेक्षा जास्त असेल. पण काय आहे ती जातात एवढा जर विचार आपल्याला नक्की पक्का असेल तर मग आपल्याला या 5 महाभूतांच्या साह्याने बनलेल्या जगाविषयी अनासक्त वृत्ती डेव्हलप करता येते.
आणि ज्यावेळी अनासक्त वृत्ती डेव्हलप करण्याचा विचार अंतःकरणात येतो, त्यावेळी त्या अनासक्त वृत्तीला आपण एक थोडा वेळ साक्षी वृत्ती असं म्हणूया. कारण साक्षी हे अबाधित तत्व आहे. पण जेव्हा व्यापक चैतन्याला, जेव्हा व्यष्टीच्या स्वरूपात जणू काही आपण बंदिस्त करतो, तेव्हा मात्र त्याला अंतःकरण नावाची उपाधी लागते. त्या आत्मस्वरूपाला अंतःकरण नावाची उपाधी लागते. तेव्हा त्याला साक्षीरूप आत्मा म्हणजे साक्षीरूप जीव अशी भाषा बोलली जाते. वास्तवात तो साक्षीरूपच आहे. पण काय झालं, अंतःकरण नावाची उपाधी लागली. कारण ह्या जगाचे व्यवहार आहेत ते सगळे अंतःकरणाच्या साहाय्याने चालणार आहेत. म्हणून इथे आपण जागृतीत असलेला मी, नंतर झोपेतनं जागा झालेला मी, पुन्हा स्वप्न पडलेला म्हणजे स्वप्नातला मी, अशा पद्धतीने आपण काहीही विचार केले तरी सुद्धा आपल्याला मी जो आहे तो साक्षीरूप मी, त्याच्याच सत्तेवर ही सगळी बोलणी चाललेली असतात, हा आपल्याला विचार कळला पाहिजे. आणि असं जर असेल तर मग आपल्याला कर्म अर्पण भाव संबंध एक अंतःकरणात तयार करता येतो. कारण साक्षी भाव अंतःकरणात जर मला तयार करायचा असेल, म्हणजे अंतःकरणात उदासीन वृत्ती जर तयार करायची असेल, म्हणजे विशेषत्वाने असलेली वृत्ती ही अंतःकरणात नसू द्यायची असेल, तर मला प्रत्येक कर्म किंवा प्रत्येक केलेली गोष्ट ही अंतःकरणातनं मी माझ्या श्रीगुरूंना किंवा त्या ईश्वराला अर्पण केली पाहिजे. आणि ती जर अर्पण केली तर त्या ठिकाणी मी करता हा भाव निघून जातो. आणि मी करता नाही म्हणून मी भोगता ठरत नाही, अशा पद्धतीने केलेल्या कर्माचं फळ मला मिळतं. पण मात्र त्या फळापासून मी अलिप्त राहतो आणि जिथे अलिप्तता असते ते आत्म्याचं स्वरूप आहे. म्हणून असं जे अबाधित तत्व जे आहे, सत्य तत्व जे आहे, की जे तीनही काळात आहे, तेच माझं स्वरूप आहे, हा विचार इथे आपल्याला करता येतो. म्हणून साक्षीच्या सत्तेवर म्हणजेच आत्मस्वरूपाच्या सत्तेवर जीवदशा बाधित करता येते. हा भाव या आपल्या 29व्या श्लोकाचा आहे. 30वा श्लोक असं सांगतो, मूर्ती आकार बाहेर नेला तरी त्यातील अमूर्त आकाश उरतेच. त्याप्रमाणे बाध करण्यासारखा कोशांचा बाध केला असता उरतो तो आत्मा आहे. मुख्य विचार काय आहे, की आपण एखादी वस्तू किंवा घट असेल किंवा आपण स्वतः असू, या स्थूल देहासहित या खोलीत तर मी जर का बाहेर मैदानात गेलो तरी सुद्धा आकाश नावाचं तत्व आहेच आहे. म्हणजे घरातील आकाश. आणि मग त्यानंतर मग काय झालं, मी बाहेर गेलो म्हणून आमच्या सोसायटीतला आकाश, अशी एक भाषा बोलूया. सोसायटीतला आकाश झाल्यानंतर जरा आपण व्यापक झालो, मग पुढे झालं पुण्याचं आकाश, अशा रीतीने भारताचं आकाश. अशा पद्धतीने आपण जर का आकाश नावाच्या तत्वाचा विचार केला तर या 4 महाभूतांपेक्षा आकाश नावाचं तत्व आहेच आहे. पण ज्यावेळी आकाश नावाच्या तत्वाला आहेपणाचा विचार मांडण्याची वेळ येते, तेव्हा या आकाशापेक्षाही काही व्यापक आहे काय, असा विचार करण्याची वेळ येते. कारण आकाश नावाचं तत्व सुद्धा जन्माला आलेलं आहे, म्हणून काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल. मग असं जर का आकाश नावाच्या तत्वाचा विचार असेल, तर मात्र काय आहे, घट बाहेर नेला, मी बाहेर गेलो, तरी आकाश नावाचं तत्व घरातही आहे आणि बाहेरही आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आकाशाचा अन्वय आहे. मग अशा पद्धतीने आकाशाला सत्ता कोणाची, असा विचार लक्षात घ्यावा लागतो. कारण हे आकाश कळलं कसं मला? कारण आकाशाला मी आकाश आहे हे कळण्याची व्यवस्था नाहीये. कारण आकाशामध्ये अंतःकरण वृत्ती नाहीये. पण आकाशाला आत्मतत्व व्यापून आहे. पण ते आकाश तत्व आहे हे मला कळतं कशामुळे? तर ते मला आत्मप्रकाशात कळतं आणि तो आत्मप्रकाश त्या आत्मस्वरूपाकडनं येतो. तो आत्मा मी आहे. म्हणून इथे काय आहे, आकाश नावाचं तत्व किंवा 5 कोश हे असे असे आहेत किंवा समोरची माणसं मला कळतात, समोरचे पदार्थ कळतात, ते केवळ आत्मप्रकाशात मला दिसून कळतात. ते दिसून कळणं हे त्यातलं महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणाऱ्या ज्ञानाचा ठेका म्हणजे टेकू असतो. हा जर विचार प्रत्येक वेळी माझ्या अंतःकरणात आला, तर मग मात्र मी त्या आत्मतत्वाचा विचार करतो. होणाऱ्या ज्ञानामध्ये माझी अंतःकरण वृत्ती गुंतून गेली, तर मला सुखदुःखाचा अनुभव येतो. माझ्या अनुकूल घडलं तर होणाऱ्या ज्ञानातनं मला सुख होतं आणि माझ्या प्रतिकूल मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर मला दुःख होतं. म्हणून सुख आणि दुःख हे द्वंद्व आहे आणि सुखरूप आत्मा हे माझं स्वरूप आहे. म्हणून इथे काय आहे, त्या सुख आणि दुःख या द्वंद्वाचा बाध करून मी कोण आहे हे जर मला ओळखायचं असेल, तर मात्र काय आहे, काहीही झालं तरी त्या आकाशापेक्षाही असलेलं जे निरपेक्ष व्यापक तत्व आहे, ते आत्मतत्व आहे, तेच कायमचं आहे आणि तेच माझं स्वरूप आहे आणि तेच उरतं.
असा विचार जर मी अंतःकरणात केला, तर मी त्या आत्मस्वरूपाकडे निघून जाण्याची व्यवस्था आहे. म्हणजे मी तेच होण्याची तिथे व्यवस्था आहे. काहीच उरत नाही असे म्हणता येत नाही. कारण पुन्हा त्या शून्याचा विचार जो आलेला आहे, तो आपण आता करूया या 31व्या श्लोकाच्या निमित्ताने. सर्वांचा बाध झाल्यावर काही उरत नाही असे म्हणावे, तर जे काही उरत नाही तेच ते असते. फक्त शब्दाने फरक पडतो. ज्याचा बाध करता येत नाही असा आत्मा असतोच की. मुख्य विचार काय आहे? आता काही नाही उरत असं जेव्हा मी काही बोलतो, प्रत्येक गोष्टीचा मी बाध करत गेल्यानंतर, प्रत्येक कोशाचा मी बाध केल्यानंतर मुख्य विचार काय आहे, की आता काय उरलं? आता काय उरलं? अशी एक भाषा तयार होते. आणि मग माझा प्रत्यक्ष सतत माझा जो त्रिपुटीच्या व्यवहारातला जो विचार आहे, की मला इंद्रिय प्रत्यक्षतेवर, इंद्रियांच्या प्रमाणावर मी जास्त अवलंबून असल्यामुळे मग काही नाही असा एक अंतःकरणात विचार येतो. पण काही नाही याचं वर्णन जे आहे ते खरं आत्म्याचंच वर्णन आहे असंच बोलावं लागेल. कारण का? काही नाही म्हणण्यामध्ये फक्त शब्द बदललेले आहेत. प्रत्येक वेळी आपल्याला लक्षात घ्या, की काही नाही तरी उरलंच ना. असा एक विचार आपल्या अंतःकरणात येतोच. म्हणून इथे काय आहे, काही नाही असा शब्द न मानता मग तिथे जे तत्व उरलेलं आहे त्याला साक्षी तत्व असं म्हणतात. म्हणजे त्या अंतःकरणातनं मी जर का नको असलेल्या विचारांची हकालपट्टी केली, म्हणजे विशेषत्वाने असलेल्या माझ्या अंतःकरणातील विचारांची हकालपट्टी केली, तर माझी अंतःकरण वृत्ती सहजच शांत राहते आणि मग त्या शांत राहिलेल्या अंतःकरण वृत्तीला अधिष्ठान काय आहे? तो साक्षीरूप आत्मा अधिष्ठान आहे. कारण मूळची अंतःकरण वृत्ती जड अचेतन आहे. मग ती साक्षीच्या सत्तेवर जणू काही चेतित होते. म्हणजे साक्षीच्या प्रकाशात या अंतःकरणाचं प्रकाशन होतं. त्यामुळे मला पदार्थ सगळे दिसून कळतात. म्हणून काही आहे, हा जो विचार आहे, तो सगळा विचार जो आहे, तो साक्षीच्या सत्तेवर आहे. इथे एक उदाहरण दिलेलं आहे, की हा उजेड आहे, हा अंधार आहे. पण त्या उजेडाला आणि अंधाराला कळत नाही, की नक्की उजेड म्हणजे काय आणि अंधार म्हणजे काय. पण या दोघांनाही कळून घेणारा जो मी आहे, म्हणजे जीवरूपाने असलेला मी जो आहे, तो जो कळणेपणा जो आहे, तो अंतःकरण वृत्तीला कळतो. मग आता अंतःकरण वृत्तीला कळल्यानंतर तिथे काही नाही असं कसं काय बोलायचं? हा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणून काही नाही म्हणजेच काय, ती साक्षीरूप आत्मस्वरूपाचीच भाषा आहे. म्हणून इथे काय आहे, काही नाही कळत. हे जे काय बोलणं जे आहे ते केवळ अंधार किंवा उजेडाच्या सापेक्षतेने बोलणं आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला काही नाही उरत हे म्हणण्याचं काही कारण नाही. जे उरतं तेच आहे नावाचं तत्व उरतं, तेच अस्तित्वात असतं आणि तेच माझं स्वरूप आहे. कारण मला तेच पाहिजे. मला जर का सुख पाहिजे असेल, तर सतत मी त्या सुखाचा पाठलाग करत असतो. म्हणून इलिमिनेशन मेथडनी जे माझं आहे ते मी नाही, असा जर सतत मी विचार केला, तर या 5 कोशांचा बाध होण्याची व्यवस्था आहे. त्या प्रत्येक अन्नमय कोश म्हणजे मी नाही, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे 5ही कोश म्हणजे मी नसून मी त्याचा साक्षीरूप असलेला आत्मा मी आहे. असं सतत चिंतन जो करतो, तो त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. एवढा विचार पक्का आहे. 32व्या श्लोकाचा विचार असं सांगतोय, की म्हणूनच न इति न इति असा तो आत्मा, असा तो हा आत्मा, ही श्रुती जे जे आत्मा नाही ते ते सांगत ज्यांचा बाध होऊ शकतो त्यांचा बाध करीत ज्ञानरूप आत्मा शिल्लक ठेवते. मग श्रुती काय सांगते? नेती नेती. आता हे म्हणजे आत्मा नाही. अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह म्हणजे आत्मा नाही. मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, प्राणमय कोश म्हणजे आत्मा नाही. या जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे आत्मा नाही, कारण आत्मा नावाचं तत्व एकमेव अद्वितीय आहे. मग नाही नाही म्हणण्याने काय होऊन जातं, की जे नको म्हणजे जे नसतंच मुळात, ते जणू काही मला जे अस्तित्व रूपाने भासतंय, त्याचं कल्पित अस्तित्व माझ्या अंतःकरणात तयार होतं. वास्तव अस्तित्व हे आत्मस्वरूपाचं आहे, साक्षी रूपाचं आहे. कारण हे नाही नाही जे म्हणणेपणा आहे, तो मला कुठे घेऊन जायचा आहे? तर जे आहे नावाचं तत्व आहे, त्याच्या शोधनार्थ हा नाही नाहीचा विचार आहे. कारण हे जगातले प्रत्येक पदार्थ वैराग्याला कारणीभूत आहेत. कारण जोपर्यंत या प्रत्येक पदार्थांविषयी माझी अंतःकरण वृत्ती अनासक्त होत नाही, तोपर्यंत या अंतःकरणात चाललेला त्यांच्याविषयीचा विशेष विचार आहे, तो माझ्या अंतःकरणातनं दूर होण्याची व्यवस्था नाहीये. आणि जोपर्यंत माझ्या अंतःकरणातनं या नको असलेल्या पदार्थांचं चिंतन निघत नाही, तोपर्यंत मला माझा आनंदरूप आत्मा कळण्याची शक्यता नाही.
सांडून राम आनंद घन, करी जो विषय चिंतन, तया लोलंगतासी समाधान कैसे. म्हणजे आनंदरूप आत्म्याचं चिंतन करायचं, सोडायचं आणि या नको असलेल्या विषयांचं चिंतन करायचं अशा लोलूप माणसाला, म्हणजे लाळ घोटेपणा करणाऱ्या विषयांशी माणसाला म्हणजे व्यक्तीला आनंद कसा मिळणार. म्हणून अनासक्त वृत्ती जर मला माझ्या अंतःकरणात तयार करायची असेल, म्हणजे वैराग्य या दृश्य जगतासंबंधी करायचं असेल, म्हणजेच माझ्या स्थूल शरीराविषयी सूक्ष्म शरीराविषयी करायचं असेल, तर मला या पंचकोशांचा विचार सतत केला पाहिजे. म्हणून ज्याच्या सत्तेवर या सगळ्या जगताचं प्रकाशन होतं, तेवढाच आत्मा तो सत्य असून तोच चेतन आहे आणि उर्वरित जगत सगळं मिथ्या आहे, हा विचार कळला पाहिजे. मग नाही नाही मुळे काय कळतं? नाही नाही म्हणण्यामुळे जे आहे ते कळण्याला मदत होते. कारण नाही नाही म्हणण्यामध्ये आपण नको असलेले विचार म्हणजे त्या संबंधी असलेलं चिंतन हे दूर करतो आणि मग मी कोण आहे हा विचार माझ्या अंतःकरणात सिद्ध होतो. आणि मग मी म्हणतो की तो आत्मा मी आहे. आणि असा अखंड विचार जेव्हा मी माझ्या अंतःकरणात करतो, तेव्हा मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून स्वरूपाचा विचार जेव्हा मांडण्याची वेळ येते, त्यावेळी आपण व्यावृत्तीच्या रूपात मांडतो. म्हणूनच इथे प्रत्येक पदार्थाकडे जिथे जिथे मी बोट दाखवेन, तिथे तिथे तो पदार्थ मिथ्या आहे, म्हणून तो आत्मा असणं शक्य नाही. म्हणून त्याच्याविषयी मला अनासक्त वृत्ती डेव्हलप झाली पाहिजे आणि ती अनासक्त वृत्ती मला आत्मचिंतन करायला ती मोकळी राहते. मग तीच अंतःकरण वृत्ती तो आत्मा मी आहे असं चिंतन करते आणि मग खऱ्या माझ्या आनंदाशी मी एकरूप होतो. हा या अभ्यासाचा हेतू आहे. आता पुढचा जो 33वा श्लोक आहे, तो बाद होणारे पदार्थ व बाद न होणारा आत्मा म्हणजे काय हा समजावून सांगणारा आहे. जे जे हे ही व हा अशा पद्धतीने प्रकारे जाणवते, त्या सर्वांचा बाद करता येतो. पण जे ह्या प्रकारे जाणवत नाही, त्याचा बाद करता येणे शक्य नाही आणि तोच आत्मा आहे. म्हणून हा ही हे आत्मा इदंतेचाही विषय नाही आणि तदंतेचाही विषय नाही. इदंता या शब्दाचा अर्थ हा ही हे. आपण या जगातला प्रत्येक पदार्थ वेगळेपणाने हा काय आहे, हा काय आहे, हा या पद्धतीने आहे, ही अशी आहे वस्तू, नंतर हे असे आहे, अशा पद्धतीने बोलतो. किंवा तदंता ते त्या ती. माझ्या संदर्भात बोलायची वेळ येते त्यावेळी हा ही हेचा विचार, ते त्या तीचा विचार. पण हे सगळे जे काय हा ही हे किंवा ते त्या ती या पद्धतीने जे काय सगळे पदार्थ मला कळतात, ते माझ्या अंतःकरणाला कळतात. ते माझ्या अंतःकरणाला म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांना दिसून माझ्या अंतःकरणाला कळतात. हा त्यातला विचार आहे. सुख दुःख सुद्धा अंतःकरणाला कळतात. म्हणून सुख दुःख सुद्धा आपल्याला बाधित करता येतात. कारण या सुखदुःखांच्या पलीकडे असलेला अबाधित आत्मा तो मी आहे. अशा पद्धतीने मी त्या साक्षीचा विचार केला, तर मग काय आहे, आपल्याला कितीतरी प्रक्रिया आहेत. आता त्या प्रक्रिया मांडताना आपण मग त्या व्यावृत्तीच्या स्वरूपात मांडतो. आत्मा जेव्हा सतरूप आहे असं जेव्हा बोललं जातं, त्यावेळी ते बोलणं आपल्याला निषेधमुखाने मांडावं लागतं आणि मग ज्याचं अस्तित्व हे येतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं, ते अस्तित्व म्हणजे आत्मा नव्हे, असा विचार आपल्या पुढे करावा लागतो. म्हणून इथे उदाहरण दिलेलं आहे, की जेव्हा आपल्याला वेड्यासंबंधी बोलायचं असतं, म्हणजे तेव्हा आपण काय म्हणतो, हा शहाणा नाही, अशा पद्धतीने बोलतो आपण. अत्रेंनी असंच एकदा बोललं होतं, मोठा गोंधळ केला होता. पुण्याच्या नगरपालिकेचं जेव्हा सेशन चालू होतं, त्यावेळी ते म्हणाले होते, की या सभागृहातले अर्धे लोक वेडे आहेत. त्यावेळी मात्र काय झालं, की ते वेडे आहेत म्हणल्यावर त्याला ऑब्जेक्शन घेतलं गेलं. मग ते म्हणाले, "ठीक आहे, मी माझे शब्द मागे घेतो. या सभागृहातले अर्धे लोक शहाणे आहेत." अशा पद्धतीने त्यांनी मांडलं. ते मांडलेलं निषेधमुखाने मांडलेलं आहे. मला त्यांचं उदाहरण द्यायचं काय कारण आहे, की इथे जेव्हा आत्मा सच्चिदानंद रूप आहे, असं जेव्हा बोललं जातं, त्यावेळी ते सच्चिदानंदत्व हे पुन्हा काय आहे, असताची व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती, जडाची आहे समाप्ती चिद्रूपत्व. या पद्धतीचं असतं हे समजून घ्यावं. म्हणून इथे काय आहे, आत्म्यासंबंधी काही बोलता येत नाही, यतो वाचो निवर्तन्ते. पुन्हा काय आहे, त्या शब्दे विण संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. ही ज्ञानदेवांची ओवी, की शब्दाशिवाय त्या आत्मस्वरूपाशी शिवाय आत्मस्वरूपाशी संवाद करावा लागतो. म्हणजे ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा. आता असा मौनी समजून मी आनंदरूप होऊन मी मौनात जाणं म्हणजे शांत होणं, हेच त्याचं उत्तर आहे. त्या ज्ञानदेवांनी आणखीन एका ठिकाणी म्हणलंय, मौन राशी गा तुझे नाव.
आत्मस्वरूपाशी बोलायचं जेव्हा वेळ आली, त्यावेळी आत्मस्वरूपाशी एकरूप होताना माझी वाणी शांत होऊन जाते, माझे 5 ज्ञानेंद्रिय शांत होऊन जातात, तेव्हा त्या खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. म्हणून अंतःकरण वृत्ती जोपर्यंत जाणण्याचा विचार करत असते, तोपर्यंत ती त्रिपुटीतली असते. पण त्रिपुटीतली असेल तर ती बाधितानुवृत्तीने असावी, म्हणजे आनंदाचा अनुभव घेऊन ती सुदृढ झालेली असावी, म्हणजे दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय असावी. आणि मग त्या हा ही हेचा विचार करावा, तो बाधितानुवृत्तीचा असतो, म्हणजे तिथे माझ्या आनंदाची स्थिती बिघडत नाही. म्हणून इथे काय आहे, तो आत्मा मात्र मला अंतःकरण वृत्तीला जाणवत नाही, म्हणून तो वृत्तीज्ञानाचा विषय नाही. पुन्हा या श्लोकांनी तेच मला सांगितलंय. आता अशा रीतीने आता पुन्हा 34वा श्लोक असं सांगतो, ब्रह्माप्रमाणेच आत्माही सत्य आहे असे सिद्ध झाले. हा अनुभव रूप असल्यामुळे, अशा प्रकारे तो ज्ञानरूप असल्यामुळे श्लोक 13 आधी स्पष्ट झाले आहे. मग आता ब्रह्माप्रमाणे आत्माही सत्य आहे. आता व्यापक चैतन्याला संकुचित करणारी वृत्ती निर्माण झाली की त्याच ब्रह्मस्वरूपाला आत्मा म्हणतात. मग काय आहे, आत्मा आणि ब्रह्म हे दोन वेगळे नाहीत. ब्रह्मांड सापेक्षतेने ब्रह्म हा भाषा आहे आणि व्यष्टी सापेक्षतेने आत्मा ही भाषा आहे. पण काहीही झालं तरी त्या दोघांचं मुख्य ऐक्य आहे, एवढा विचार करायला काय हरकत आहे. म्हणून इथे काय आहे, आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे तो वेगळेपणाने कळत नाही, म्हणजे हा ही हे या पद्धतीने कळत नाही. तोच ब्रह्माप्रमाणे आत्मा सत्य आहे, म्हणून आधी येतो तो आत्मानुभव आणि नंतर येतो तो ब्रह्मानुभव. आधी मी कुठस्थ रूप आत्मा आहे असा वृत्तीज्ञानालाचा अनुभव येतो, आणि त्या वृत्तीज्ञानाला जेव्हा त्या व्यापक आत्मस्वरूपाकडनं म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाकडनं जेव्हा एकरूपता कळते, तेव्हा त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालं अशी भाषा बोलता येते. म्हणून तो आत्मा सत्य आहे आणि अनंत आहे. तो अनंत जो विचार आहे तो पुढे येणार आहे, त्यावेळी आपण करूया. आता 35व्या श्लोकाचा जो विचार आहे तो ब्रह्म व्यापक आहे हा विचार सांगतोय. ब्रह्म व्यापक असल्याने ते स्थळाने मर्यादित नाही, नित्य असल्याने काळाने अंत होत नाही, व ते सर्वात व्यापून असल्याने त्याला वस्तूंची मर्यादा नाही. ब्रह्माच्या ठिकाणी असे तिन्ही प्रकारचे अनंत अनंत अनंत्य आहे. म्हणून इथे पुन्हा मागे मांडला गेलेलाच विचार आहे की देश काल वस्तू परिच्छेद रहित. आता देशाने मर्यादित असणं हे सावयव साकार वस्तूचं लक्षण आहे. आता ज्या खोलीत मी बसलेलो आहे त्या खोलीतच माझं अस्तित्व आहे शरीर रूपाने, त्या दुसऱ्या खोलीत पण नाही. किंवा ज्या खुर्चीवर मी बसलेलो आहे त्या खुर्चीवरच माझं शरीराचं अस्तित्व आहे. पण आत्मा नावाचं तत्व हे इथंही आहे, दुसऱ्या खोलीतही आहे, नवे नवे ते सर्व जगाला व्यापून आहे. जेवढी माझी विचारांची व्याप्ती आहे तेवढ्या गोष्टींना ते व्यापून आहे. म्हणून इथे ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे. आणि या जन्माला आलेली जी प्रत्येक वस्तू आहे, व्यक्ती आहे, ती सापेक्षित व्यापक आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला उंची आहे, त्याची जाडी आहे, त्याची लांबी आहे, त्याची रुंदी आहे. अशा पद्धतीने जेव्हा भाषा बोलली जाते तेव्हा ती लांबी रुंदीची भाषा ही सापेक्षित व्यापकत्वा संबंधी असते. पण आत्मा मात्र निरपेक्ष व्यापक असल्यामुळे तो मी आहे असा सतत विचार करावा. म्हणून ते स्थळाने मर्यादित नाही, पुन्हा काय आहे, नित्य असल्याने ते कालाने मर्यादित नाही. म्हणून देशकाल वस्तू परिच्छेद रहित. मग आता कालाची त्याला पुन्हा भाषा बोलता येत नाही, कारण जे जे जन्माला येतं ते कालाने मर्यादित असतं. मनुष्याचं अस्तित्व हे कालाने मर्यादित आहे. पृथ्वीचं आयुष्य हे कालाने मर्यादित आहे. म्हणजे जन्माला आलं, काही काळ टिकणार आणि कालांतराने जाणार. म्हणजे जाणारं तत्व आहे ते मी असणं शक्य नाही. असा आज जर विचार झाला तर त्या अबाधित तत्वाशी मी एकरूप होण्याची व्यवस्था करता येते. म्हणून काळाने त्याचा अंत होत नाही. पुन्हा काय आहे, ते निरपेक्ष व्यापक आहे. म्हणून तिथे काय आहे, परिच्छेद नाही. आता परिच्छेद म्हणजे काय, त्याला मर्यादितपणा आहे. आता उदाहरणार्थ घटात पट नाही, पटात घट नाही, त्याला वस्तू परिच्छेद म्हणतात. मग अशा पद्धतीने काय आहे, पट शब्दाचा अर्थ वस्त्र आहे. मग घटाचा विचार केला तर ते घट काय आहे, तो मातीचा विचार आहे. मग मातीचा घट, त्याच्यामध्ये हा पट नाही म्हणजे वस्त्र नाही, वस्त्रामध्ये काष्ठ नाही. अशा पद्धतीने जेव्हा भाषा बोलायची वेळ येते तेव्हा त्याला वस्तूची मर्यादा ही आत्मस्वरूपाला नाही, एवढा जर विचार केला तर देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळाला निराकार, ही तुकाराम महाराजांची भाषा आपल्याला कळते. म्हणून या देशाच्या कालाच्या आणि वस्तूच्या निमित्तांनी माझं शरीर परिच्छिन्न होण्याची व्यवस्था आहे. परिच्छिन्न शब्दाचा अर्थ मर्यादित आहे. पण आत्मरूपाने मी मात्र तुका आकाशा एवढा.
तुकाराम महाराज जर आकाशा एवढे असतील तर मी त्यांचा वंशज, कारण मी जर आत्मस्वरूपाकडे जाण्याचा अभ्यास करत असेल तर मी सुद्धा आकाशा एवढा आहे, हा विचार आहे. फक्त तुकाराम महाराजांना ते आकाशा एवढा हे त्यांना दृढ अपरोक्षत्वाने कळलेलं आहे आणि मला ते कळून घ्यायचंय. म्हणून इथे काय आहे, आपल्याला ही जी मर्यादा जी आहे ती मर्यादेच्या निमित्ताने होणारं जे सुखदुःख आहे ते मला टाळता येऊ शकतं. एखाद्या प्रसंगात मला जाता येत नाही, एखाद्या प्रसंगाला मी हजर असू शकतो. जेव्हा जाता येत नाही तेव्हा मी दुःखी होतो, पण वास्तवात आत्मरूपाने मी तिथं आहेच ना. पण असं होत नाही. तुम्ही व्यावहारिक सत्तेत बोला की मी तुमच्या त्या प्रसंगाला उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. हे अगदी बरोबर आहे. कारण त्यांना त्याचीच अपेक्षा असते. कारण ते शरीर बुद्धीत असतात, त्यांना शरीराच्या उपस्थितीचा विचार असतो. पण मी मात्र आतमध्ये पक्का असलो पाहिजे की शरीराची उपस्थिती आणि आत्मस्वरूपाची उपस्थिती. आत्मरूपाने मी तिथं आहेच आहे, शरीर रूपाने मी कधी असेन किंवा नसेन. तसंच या शरीर रूपाने मी असेन किंवा नसेल, पण आत्मरूपाने मी मात्र कायम आहे, असा जर विचार केला तर मग आपल्याला समजून घेता येतं की जे जे जन्माला येतं ते काही काळाने जातं आणि ते मी असणं शक्य नाही. पुढे आता 36वा श्लोक असं सांगतोय, माईक पदार्थांचा अंत होतो, अधिष्ठानाचा नाही. अधिष्ठान शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूप. त्या अधिष्ठान रूप ब्रह्माचा अंत होत नाही, हा 36वा श्लोक सांगतोय. आणि तो अर्थ असा आहे, देशकालादी पदार्थांबरोबर ब्रह्माचा अंत होत नाही, कारण ते पदार्थ माईक आहेत, कल्पित आहेत, म्हणून ब्रह्म अनंत आहे हे स्पष्ट आहे. मग देशकाल कालादीचं ज्याला मर्यादा आहे ते पदार्थ जन्माला येऊन जातात, पण तरी सुद्धा त्यांना सुद्धा काय म्हणतात की ते पदार्थ कसे आहेत, तर ते पदार्थ सुद्धा अनादी आहेत. पण अनादित्व जे या पदार्थांचं आहे, जन्माला आलेल्या त्या पदार्थांचं अनादित्व हे स्वरूपे करून हे आपल्याला म्हणूया प्रवाह रूपाने आहे. आता प्रवाह रूपाने आहे, या मायेचा एक मोठा प्रवाह सुरू आहे. तो कधी सुरू झाला हे मला सांगता येत नाही. आणि माझ्या आयुष्याच्या निमित्ताने या मायेच्या प्रवाहाचं आयुष्य खूप मोठं आहे. म्हणून तो काय आहे, ती प्रवाह रूपाने माया अनादी आहे, पण ती बाधित होते म्हणून ती शांत सुद्धा आहे. पण जेव्हा स्वरूपाचा विचार करायची वेळ येते तेव्हा ते अनादी अनंत अशा शब्दांनी बोलावं लागतं. आणि अनंत शब्दाचे दोन अर्थ आहेत, की अनादी म्हणजे ज्याचा जन्म नाही म्हणून त्याला स्थिती नाही, म्हणून त्याला मरण नाही. आपल्याला लक्षात घ्या, आपलं शरीर अनादी आहे, पण काय आहे, त्याचा जन्म नाही म्हणून त्याला स्थिती नाही, म्हणून त्याला मरण नाही, अशा पद्धतीने नाही. शरीर अनादी आहे याचा अर्थ पहिलं शरीर केव्हा निर्माण झालं हे सांगता येत नाही, त्याविषयी बोलता येत नाही, म्हणून अनादित्व बोलावं लागतं. अनिर्वचनीय जेव्हा शब्द येतो, ज्याच्याविषयी ठोस असं काही बोलता येत नाही, त्या शरीराविषयी असं ठोस काही बोलता येत नाही, म्हणून ते अनादी आहे. पण ते प्रवाह रूपाने अनादी आहे, पण आत्मा मात्र जन्मालाच आलेला नाही म्हणून अनादी आहे, म्हणून तो अनंत आहे. आणि अनंत शब्दाचा दुसरा अर्थ आहे निरपेक्ष व्यापक. आणि तो निरपेक्ष व्यापक आहे याचा अर्थ त्याची मर्यादा काहीची या बाही आहे. म्हणजे त्याच्या मर्यादेचं टोक नाही, त्याची सुरुवात नाही म्हणून त्याला मध्य नाही, म्हणून त्याला शेवट नाही, असं अबाधित तत्व मी आहे. म्हणून इथे पृथ्वीचा अंत हा ठरलेला आहे. आपल्या मानाने आयुष्य पृथ्वीचं जास्त असेल, आणखीन पृथ्वीवरील ग्रहांचं जास्त आयुष्य असेल, पण इथे काय आहे, त्या पृथ्वीबरोबर या सगळ्या ग्रह नक्षत्र ताऱ्यांचा सुद्धा नाश होऊ शकतो, एवढा विचार करावा. मग काय आहे, त्या सगळ्या वस्तू परिच्छिन्न ठरतात, म्हणजे मर्यादित ठरतात, म्हणून त्या काय म्हणूया अंतवान आहेत, त्यांचा अंत नक्की आहे. पण इथे काय आहे, आपल्याला त्याचं अधिष्ठान असलेला जो साक्षीरूप आत्मा म्हणजेच ब्रह्म, हे मात्र अबाधित तत्व आहे आणि ते मी आहे. इथे एक वाक्य आलेलं आहे, जीव व ईश्वरानेही ब्रह्म सीमित होत नाही. तेवढ्या वाक्याचं स्पष्टीकरण झालं की ह्या श्लोकाचा विचार पूर्ण होईल. म्हणून इथे काय आहे, जीव व ईश्वरानेही ब्रह्म सीमित होत नाही. याचं कारण जीव आणि ईश्वर या दोघंही उपाधिकृत आहेत. आणि जे जे उपाधिकृत असतं ते ते मर्यादित असतं, आणि जे जे मर्यादित असतं ते अमर्याद ब्रह्मस्वरूपाला कधीही म्हणूया व्यापू शकत नाही. म्हणून इथे व्याप्य व्यापक भाव संबंध जेव्हा तयार होतो तेव्हा मात्र ब्रह्मच या दोघांना व्यापून आहे, एवढा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणून इथे काय आहे, जीव व ईश्वर यांच्या संदर्भातले उपाधी विचार आहेत आणि ब्रह्म मात्र निरुपाधिक आहे, हा विचार आपल्याला करता येतो. आता पुढचा जो 37वा श्लोक आहे, सत्य ब्रह्मावर मिथ्या उपाधीची कल्पना.
आता ती कल्पना का करावी लागली आणि ती केल्याने मला अभ्यास कसा करता येतो, हा विचार आपण इथे करून घेऊया. जे ब्रह्म, सत्य, ज्ञान व अनंत आहे तेच एकमेव पारमार्थिक तत्व आहे. ईश्वर व जीव या दोन उपाधींची त्यावर कल्पना केली जाते. म्हणून आत्ता विचार आपण जो मागच्या श्लोकात केला की ते ब्रह्म सत्य आहे, म्हणजे ते तीनही काळात आहे आणि ते ज्ञानरूप आहे. म्हणजे याचा अर्थ त्याच्याच सत्तेवर मला या सगळ्या वस्तू दिसून कळतात आणि ते अनंत आहे, ते स्वरूपे करून अनंत आहे. म्हणून इथे स्वरूपे करून अनंत असलेलं ब्रह्म, ज्याचा जन्म नाही, असं जे काय ब्रह्म आहे ते माझं स्वरूप आहे. आता तेच एक पारमार्थिक तत्व आहे. पारमार्थिक शब्दाचा अर्थ श्रेष्ठ तत्व, आणि ते परम पुन्हा श्रेष्ठ तत्व ते मी आहे, असा विचार आहे. पण त्याचबरोबर मात्र ईश्वर आणि जीवाच्या उपाधीचा विचार केला जातो. मग ती कल्पना आहे. आता त्या कल्पनेचा विचार जेव्हा येतो तेव्हा मग आपल्या पुढे चार विषय येतात. जड, जीव, ईश्वर, ब्रह्म अशा चार विचारांचा एक समूह तयार होतो. आणि मग त्या चार समूह शब्दांचा तयार होतो तेव्हा त्याचं एक वाक्य तयार करतं की जीवाने या जड जगात राहून ईश्वराच्या आज्ञा पाळून ब्रह्म व्हावे, म्हणजे आहे तेच व्हावे. मग जीवानी काय करायचंय, या जड अचेतन जगामध्ये त्याला त्याचा व्यवहार करावाच लागणार आहे. तो त्यांनी आनंदाने करावा. आणि मग त्यानंतर त्यांनी ईश्वराच्या आज्ञा पाळाव्यात. कारण विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मजुदेवनी जाळीत कर्मफळे. म्हणून इथे काय आहे, ईश्वर या जगाचा नियंता असल्यामुळे त्यांनी मला काही अटी घातल्या आणि त्या अटी घालून संतांवर श्रद्धा, श्रीगुरूंवर श्रद्धा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा, हा विचार तू कर. आणि तो विचार करून तू जे करू नये ते करू नकोस. म्हणून परस्त्री, परधन, परनिंदा या तीन गोष्टींचा विचार तू सोडून दे तुझ्या अंतःकरणातनं. तुला नंतर आनंदाकडे जाण्याचा विचार करता येणं शक्य आहे. म्हणून इथे काय आहे, जड, जीव, ईश्वर आणि हे जे ब्रह्म असे जे काय चार कन्सेप्ट आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. मग जग जड अचेतन आहे. त्या जड अचेतन जगामध्ये जीवरूपाने माझा जन्म झालेला आहे. मग तो जन्म त्या ईश्वराने माझा करून दिलेला आहे आणि पुढे मग काय आहे, त्या सर्वाला ब्रह्मस्वरूपाची सत्ता आहे. म्हणून इथे जीव, ईश्वर, जग या सगळ्या उपाधी सापेक्ष कल्पना ठरतात. मग आता उपाधीची व्याख्या आली. मग उपाधीची व्याख्या माझ्या आजे गुरूंनी फार सुंदर केलेली आहे, ती समजून घेऊया. की उपहितापासून जी भिन्न असते. आता उदाहरणार्थ मी एक चौरंग आहे माझ्यासमोर आणि त्याच्यावर हा लॅपटॉप आहे. म्हणून काय झाला की लॅपटॉप ही चौरंगाची उपाधी झाली. म्हणून ती काय आहे, तो लॅपटॉप हा चौरंगापेक्षा वेगळा आहे. म्हणून चौरंग उपहित आहे आणि लॅपटॉप काय आहे, त्याची उपाधी आहे, असा त्याचा विचार करता येतो. मग इतरांपासून ती व्यावृत्त करते. मग या घरात काही पदार्थ आहेत त्यांना ती वेगळी करते. मग ती जी उपाधी आहे ती त्यांच्यापासून वेगळीच आहे. पुन्हा तिसरा जो विचार आहे, जवळ राहून दुसऱ्यावर स्वतःच्या धर्माचा आरोप करते असे जे साधन, त्याला उपाधी म्हणतात. मग त्या लॅपटॉपनी त्याचे धर्म त्या चौरंगावर घातले आहेत की नाही? घातलेले आहेत. पण तरी सुद्धा तो लॅपटॉप चौरंगापेक्षा वेगळा आहे. तेव्हा उपाधी नावाचं जे तत्व असतं ते त्या चेतन स्वरूपापेक्षा वेगळं आहे. म्हणून शरीर सुद्धा काय आहे, उपाधी आहे. अन्नमय कोश हा उपाधिमयच आहे. अशा रीतीने चारही कोश म्हणजे उरलेले हे उपाधिग्रस्त आहेत, एवढा विचार करावा आणि मग त्या उपाधीचा बाध करता येतो. म्हणून या पाच कोशांचा बाध हा आपल्याला आनंद रूपतेकडे घेऊन जातो. म्हणून हे पाचही कोश मिथ्या आहे, म्हणजे उपाधी ही मिथ्या आहे. मग उपाधीच्या निरासा पाविजे ठाया. मग ठाया शब्दाचा अर्थ ब्रह्म. मग पाच कोशांचा निराश मी केला तर मला माझ्या आनंद तत्वाचा अनुभव येतो. आणि तो आनंदाचा अनुभव जेव्हा आहे तो मला कळण्यासाठी मला या ब्रह्मस्वरूपावर जीव, जगत आणि ईश्वर या तीन संकल्पना मांडाव्या लागतात. म्हणून या तीन संकल्पना मिथ्या ठरतात. कारण विवेक असं सांगतो की एक आत्माच तेवढा सत्य असून, क्रियारहित असून उर्वरित जगत हे मिथ्या व पुन्हा काय आहे, चंचल आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला लक्षात येतो की या ब्रह्मस्वरूपावर हे जगत मिथ्या रूपाने भासतं. आणि ते जर मिथ्या रूपाने भासत असेल तर आपल्याला हे जगत जेव्हा मिथ्या ठरतं, म्हणजे या जगताच्या सापेक्षतेने असलेला माझा देह जेव्हा मिथ्या ठरतो, तेव्हा मला माझ्या खऱ्या आनंदाचा लाभ होतो. म्हणून आपल्याला हे जग मिथ्या ठरवावं लागेल आणि माझा देह नावाची उपाधी आहे ती मिथ्या ठरवावी लागेल. आता ती कशी मिथ्या ठरवायची, एवढा विचार करूया की आत्मा चेतन आहे आणि हा देहादी जगत सगळा प्रपंच आहे तो मिथ्या आहे.
म्हणजे जड अचेतन आहे. मग जड अचेतन आणि चेतनाचा संघात होणं शक्य आहे का? कल्पित रूपाने तो संघात झालेला आहे. वास्तवात दोन भिन्न पदार्थ कधीही एकत्र येण्याची कुठेही शक्यता नसते. दूध आणि पाणी यांच्यामध्ये समान सत्ता आहे, पण आत्मा चेतन आहे. आत्म्याची वास्तव सत्ता आहे. म्हणजे त्याचं असतची असे असं बोलणं आहे आणि हे जग कधीतरी असतं. तर दोघांचा संबंध नाहीच. म्हणून तिथे तो कल्पित संबंध आहे, म्हणजे मुळात संबंध नाहीच असा विचार जो आहे तो जर मी केला, तर मग काय होऊन जातं, तो लोकव्यवहार जो आहे तो उपाधींच्या स्तरावर आपण करावा. पण काय आहे, उपाधी मात्र सत्य नाही, उपाधी मिथ्या आहे. अशा पद्धतीने तो केला तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो. मग आता विषय पुढे येतोय आणि तो विषय असं सांगतोय 38वा श्लोक. प्रथम ईश्वर या उपाधीचा विचार करूया. कारण या ब्रह्मस्वरूपावर स्फुरण झालं आणि मग निर्माण कोण झाला पहिल्यांदी, तर ईश्वर नावाचं तत्व निर्माण झालं. मग ती उपाधी आहे एवढा विचार करून त्याचा विचार करूया. सर्व वस्तू स्वतःच्या सत्तेखाली ठेवणारी व अदृश्यपणे काम करणारी अशी एक ईश्वरी शक्ती आहे. ती आनंदमय कोशापासून सर्व दृश्य जगतात गुप्तपणे राहते. म्हणजे या 5 कोशांमध्ये ती शक्ती जी आहे, ईश्वरीय शक्ती, ती राहते. आणि त्याचं उत्तरही दिलेलं आहे की त्या ब्रह्मस्वरूपाला स्फुरण झालं, ते ईश्वर नावाचं तत्व निर्माण झालं, त्यांनी जग निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला. अनुप्रविशत श्रुती हेच सांगते. मग आता काय झालं, ईश्वर नावाचं तत्व तर्काने सिद्ध होतं. कारण कुठलाही जड अचेतन पदार्थ स्वतःचे स्वतः कधी कार्यरत होण्याचं कारणच नाही. मग तो कार्यरत कोणीतरी करणारा असला पाहिजे ना. इथेच खरा शून्यवादाचा काय म्हणूया विचारच संपलेला आहे. कारण जेव्हा शून्यवाद बोलायची वेळ येते तेव्हा काही नाही पासून काहीतरी निर्माण झालं हे बोलणार कसं? काय विटा आपोआप एकावर एक उभ्या राहिल्या आणि घर तयार झालं असं कसं काय? त्याला बांधणारा कोणीतरी एक चेतन जीव असला पाहिजे. तसंच हे जग नावाचं तत्व जे आहे ते सांगणारा कोणीतरी, म्हणजे ते चालवणारा जग कोणीतरी एक ईश्वर नावाचं तत्व आहे. मग या सर्व जगताची आणि जीवसृष्टीची ही बरोबर व्यवस्था लागते. समुद्र त्याच्या म्हणूया मर्यादेत राहतो. आकाश तारे सगळं जे काय आहे ते त्याच्या मर्यादेत राहतं आणि ते मर्यादेत राहून ते त्याचं प्रत्येक कार्य करतं. कोणीही आपली मर्यादा उल्लंघत नाही. आता ह्याचं कारण काय आहे? कारण त्याचं कारण आहे त्यांना ईश्वराची आज्ञा आहे. ते सगळे ईश्वराच्या आज्ञेत राहतात आणि जीव मानवाचं तत्व जे आहे ते मात्र ईश्वराच्या आज्ञेत राहायला तयार होत नाही. तर ईश्वराने आज्ञा घालून दिली आहे की परनिंदा करू नको, तरी जीव परनिंदा केल्याशिवाय राहत नाही. आणि परनिंदेच्या निमित्ताने त्याच्याच अंतःकरणात असलेल्या ईश्वर तत्वाला मी दुखवलेला आहे हा विचारच माझ्या अंतःकरणात येत नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ईश्वर जोपर्यंत माझ्यावर संतुष्ट होत नाही तोपर्यंत माझ्या परमार्थाचा कुठेही लागवेग लागण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून इथे काय आहे, ती ईश्वराची शक्ती हे सर्व कार्य घडवून आणते. म्हणून तो सर्व शक्तिमान आहे अशी भाषा बोलली जाते. तो काहीही करू शकतो. त्याच्याकडे अप्रतिहत सामर्थ्य आहे. त्याच्या निमित्ताने तो काहीही करू शकतो. म्हणून ईश्वर नावाचं तत्व चेतन आहे. म्हणून या भासमय जगाची कल्पना लावण्यासाठी या ईश्वराची संकल्पना केलेली आहे. आणि माया नावाची त्याची शक्ती ही त्याची उपाधी आहे. पण त्याची उपाधी ही त्याच्या स्वाधीन आहे. आणि जीव नावाचं तत्व आहे ते अज्ञानाच्या स्वाधीन झाल्यामुळे त्याला मुक्त होण्यासाठी आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून मला मुक्त होण्यासाठी विचार करायचा आहे, पण मला ईश्वर व्हायचं नाही. पण ईश्वर मात्र माया नावाचं तत्व त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो नित्य मुक्त आहे. म्हणून या 5 कोशांचा बाध हा आपल्याला आनंदाकडे जाण्यासाठी खूप उपयुक्त आहे. मग त्यामध्ये ईश्वराचा उपयोग मला कसा करून घ्यायचा, तर पुन्हा मज देवनी जाळीत कर्म फळे, ईश्वरार्पण बुद्धीने मी ती सगळी कर्म केली तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था मी करू शकतो. पुढे आता हा 39वा श्लोक असं सांगतोय, शक्ती असत नाही कारण. शक्तीने जर त्या त्या वस्तूंच्या विशिष्ट गुणधर्मांचे नियमन केले नसते तर कोणत्याही वस्तूला कोणतेही गुण मिळून जगाची घडीच विस्कटून गेली असती. म्हणून शक्ती असत रूप नाहीये. आता जगाची कल्पना केली ना, मग जगाला आपण सत सतासत विलक्षण अनिर्वचनीय या निमित्ताने आपण त्याला कल्पित त्याच्या अस्तित्व दिलेलं आहे. मग आता त्याला कल्पित अस्तित्व मी जर दिलेलं असेल तर मला समजून घ्यावं लागेल की त्याला कल्पित अस्तित्व दिलेलं आहे. तर मग त्या ईश्वराचंही अस्तित्व आपल्याला स्वीकारावं लागतं.
आणि मग त्या मायेच्या शक्तीचंही अस्तित्व स्वीकारावं लागतं. आणि तिच्या शक्तीच्या अस्तित्वातच पाणी पाण्याचे गुणधर्म सोडत नाही, अग्नी अग्नीचे गुणधर्म सोडत नाही. आता हे जर का यांनी एकमेकांचे गुणधर्म जर का सोडले असते तर काय झालं असतं, मोठा अनर्थ घडला असतं. आता ही खुर्ची जड अचेतन आहे म्हणून मला त्याच्यावर बसून सहज शांतपणे बोलता येते. पण तीच जर का सारखी सरकत राहिली असती तर काय झालं असतं, तर मी या स्क्रीन समोर बसू शकलो सुद्धा नसतो धड. म्हणून ही खुर्ची ही सहज शांत राहणं म्हणजे या जड अचेतन पदार्थांमध्ये अंतःकरणाची निर्मिती नसणं हे त्या ईश्वराच्या योजनेचा विचार. काही पदार्थ जड अचेतन असले पाहिजे, काही पदार्थ जडचेतनाचा संघात असला पाहिजे आणि त्या सर्वांचं अधिष्ठान ब्रह्मतत्व आहे हा विचार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून इथे परमार्थशास्त्रात जगाचे व्यवहार बिघडवणं हा विचार नाहीये. पाण्याला पाणीच म्हणलं पाहिजे, नाहीतर काय होऊन जातं, काही जणांचे मुक्ती संदर्भात बोलण्याचे भावच वेगळे असतात. की दगडाला पाणी म्हटलं पाहिजे, पाण्याला दगड म्हटलं पाहिजे, की हा जीवनमुक्त अशी भाषा बोलली जाते. म्हणजे जो विपरीत व्यवहार करतो, बालोन्मत पिशाच्यवत वागतो तो मुक्त, आणि जो आत्मानात्म विचार करून मुक्त होतो तो मात्र काही मुक्त नाही. म्हणून इथे काय आहे, आपल्याला व्यवहार हा व्यावहारिक पद्धतीने होण्यासाठी या ईश्वराची योजना आहे. आणि त्या ईश्वराच्या योजनेमध्ये प्रत्येक पदार्थ जसा आहे त्याला जसं त्या ईश्वराने स्वरूप दिलं आहे तो त्याप्रमाणे वागतो. पुढे काय आहे, शक्ती अचेतन असली तरी ती नियमाने कार्य करू शकते, नियमनाचे कार्य करू शकते. कारण हा 40वा श्लोक असं सांगतोय की शक्तीमध्ये ज्ञानरूप ब्रह्माचा आभास प्रविष्ट असल्याने ती ज्ञानी झाल्यासारखी वाटते. या शक्तीशी झालेल्या ब्रह्माच्या संयोगामुळे ब्रह्मालाच ईश्वरत्व आले. आता काय झालं, त्या शक्तीमुळे तो ईश्वर नावाचं तत्व आपल्या पुढे आलं. पण त्या शक्तीमध्ये काय आहे, आभास आहे. जेव्हा आपण ईश्वराची डेफिनेशन तयार करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे विचार करतो, तेव्हा ब्रह्म अधिक आपण जसं बुद्धी अधिक आत्मा, बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आत्म्याचं असं जीवाचं भाषा बोलतो. मग तसं काय आहे, मग ईश्वराला काय आहे, माया नावाची उपाधी. मग माया ब्रह्म अधिक माया अधिक मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब. आता मायेत पडलेल्या ब्रह्माच्या प्रतिबिंबालाच ईश्वर म्हणतात. आणि ईश्वराची शक्ती ही ईश्वरापेक्षा वेगळी नाही. म्हणून ती शक्ती जरी, ईश्वर हा अनिर्वचनीय असल्यामुळे त्याची शक्ती ही अनिर्वचनीय आहे, पण तरी सुद्धा ती या जगाचं नियमन करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत या जगाचं अस्तित्व असतं तोपर्यंत या शक्तीचा विचार हा आपल्याला मान्य करावाच लागतो. म्हणून तो ईश्वर नियम्य आहे, त्याच्या नियमात मी माझं जीवन जगायचंय. तो शरण्य आहे, त्याला मी शरण जावं आणि शरण जाऊन मी माझ्या मुक्तीचा मार्ग विचारावा. तोच ईश्वर विठ्ठल रूपात, श्री गुरु रूपात माझ्या पुढे येतो आणि माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करतो. म्हणून इथे काय आहे, तो कृपाळू आहे. म्हणून ते रामाचं वर्णन करताना श्री समर्थांनी केलंय की तो कृपाळू आहे, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू अशी भाषा बोललेली आहे. अशा पद्धतीने ईश्वर आहे. मी त्याच्या आज्ञेत राहिलो तर तो मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाण्यासाठी सगळी व्यवस्था योगक्षेम वाहतो. एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पुढचा हा जो 41वा श्लोक आहे तो उपाधीमुळे जीवत्व येते असं एक आपल्या पुढे मांडलंय. आणि पंचकोशाच्या उपाधीच्या संबंधाने त्याच ब्रह्माला जीवत्व येते. उदाहरणार्थ एकाच पुरुषाला पुत्र झाला की तो पिता होतो, व पुत्राला पुत्र झाला की तो पुरुष आजोबा होतो. पण हे सगळं नातेसंबंध जो आहे तो केवळ उपाधींच्या निमित्ताने. पण जेव्हा एक या पिताला, पुत्राला आणि मग त्या आणखीन मध्ये असलेल्या आजोबाला काय जे असेल ते, या तिघांचा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी त्यांना पुरुष नावाचं तत्व लागतं. पुरुष म्हणजे जीव पुरुष या अर्थाने तो विचार. म्हणून इथे काय आहे, इथे आपल्याला नातं बाजूला सारायचं आहे. कारण नातं कल्पित आहे, नातं उपाधींच्या संबंधाने आहे. ते नातं जर का बाजूला काढलं तर मी कोण आहे, मी आनंद रूपच आहे. मग अशा पद्धतीने काय आहे, इथे ती एक सरणी मांडलेली आहे. आणि ती सरणी मांडताना जीव बरोबर अविद्या किंवा पंचकोश विशिष्ट साभास्य. आता ही पंचकोशाची भाषा वापरलेली आहे. आता पंचकोश विशिष्ट, विशिष्ट शब्दाचा अर्थ विशेषणाने युक्त. आता जेव्हा तो पंचकोशांना सत्यत्व देतो त्यावेळी तो पंचकोश विशिष्ट आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये तो पंचकोश विशिष्ट आहे, पण कूटस्थ रूपाने मात्र तो पंचकोशांपासून वेगळा आहे. म्हणून इथे काय आहे, जेव्हा या जीवाला अविद्या नावाची उपाधी लागते तेव्हा मात्र तो पंचकोश विशिष्ट होतो.
मग आता ईश्वराचा विचार केला तर जेव्हा त्या ईश्वराला माया नावाची उपाधी लागते तेव्हा तो शक्ती विशिष्ट होतो. तो अनेक प्रकारे तो शरण आहे, अशा शरण्य आहे, अशा पद्धतीने तो विशिष्ट झाला तरी माया नावाचं तत्व त्याच्या स्वाधीन आहे आणि मी मात्र जीवरूपाने मायेच्या स्वाधीन असतो. म्हणून मी अज्ञानी ठरतो, म्हणून मला ज्ञानरूप होण्याचा विचार करावा लागतो. पण ईश्वर नावाचं तत्व हे कायमच ज्ञानरूप आहे. मग आता ब्रह्म काय आहे? केवळ चेतन आहे. त्याला निरपेक्ष ब्रह्म असं म्हणतात आणि ते माझं स्वरूप आहे. मी त्याच्याशी एकरूप व्हायचंय. म्हणून जीवानी काय करायचंय? ईश्वराच्या आज्ञा पाळायच्या, त्या ईश्वराचा आशीर्वाद घ्यायचा आहे, त्या श्री गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हायचंय. पुन्हा दुसऱ्या रीतीने जर का मांडायची वेळ आली तर ती अशी मांडलेली आहे की जीव बरोबर अविद्या किंवा कोशांच्या उपाधीसह. आता इथे उपाधींचा विचार आहे. मग अविद्या नावाची उपाधी आहे जीवाला, म्हणून त्याला आत्मरूप होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. अशा पद्धतीचा तो विचार आहे. मग आता ईश्वराची माया नावाची उपाधी आहे, पण ती त्याच्या स्वाधीन आहे. आणि मग पुढे ब्रह्म मात्र निरुपाधिक आहे, ते माझं स्वरूप आहे. अशा पद्धतीने काहीही झालं तरी तो आत्मा मी आहे हे चिंतन मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं. म्हणून पंचकोशाचा निराश करणं हा आपल्या अभ्यासाचा हेतू आहे. आता हाच विषय पुढील श्लोकात आहे आणि तो पुढील श्लोक 42वा असं सांगतो. श्लोकार्थ मागील भागात सांगून झाला आहे. ही मांडणी जीव ब्रह्मैक्याच्या अनुभवासाठी तात्पुरती स्वीकारावी लागते. ईश्वर, जीव, पुन्हा जगत असे जे काय संदर्भ आहेत ते मला स्वीकारावे लागतात. आणि मग ते स्वीकारायचे असतील तर जेव्हा मी अज्ञान विशिष्ट साभास चेतन अशी माझ्याविषयी भाषा बोलली जाते तेव्हा ज्ञानरूप होण्यासाठी मला श्रीगुरूंकडे जावं लागतं. पण श्रीगुरूंकडे जाण्यापूर्वी आधी मला त्याच्या संदर्भात ते ज्ञान व्हावं अशी एक संकल्पना अंतःकरणात तयार व्हावी लागते आणि ती संकल्पना माझ्या अंतःकरणात बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी या स्वरूपात तयार होते. आणि तीच ईशकृपा आहे. आणि तीच ईशकृपा काय होते? ती ईशकृपा शास्त्र कृपेत बदलते. कारण मी श्री गुरूंचरणी जातो आणि त्यांची चरण धरल्यानंतर ते श्री गुरु मला शास्त्र समजावून सांगतात. आणि मग तिथे जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म हे सगळे विचार येतात. आणि मग त्या ह्याच्यामध्ये जीव ब्रह्मरूपच आहे, तुला तुझं स्वरूपाचं ज्ञान होऊन घेण्यासाठी तो शास्त्र विचार करण्याशिवाय तुला पर्याय नाही. म्हणून श्री गुरु मला शास्त्र विचार सांगतात. आणि शास्त्र विचार सांगितल्यानंतर ती गुरुकृपा होते आणि त्या गुरुकृपेच्या साह्याने मी आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. त्यालाच आत्मकृपा म्हणतात. म्हणून या ईश कृपेची परिणिती ही आत्मकृपेपर्यंत इलॉंगेट झाली पाहिजे. तिथपर्यंत माझा विचार पक्का झाला पाहिजे. मग त्या आत्मकृपेमध्ये जेव्हा मी त्या आनंदाशी एकरूप होतो पक्का, तेव्हा मात्र काय आहे ते जीव ब्रह्मैक्य ज्ञानाविषयी केलेले हे सगळे जे कल्पित विचार आहेत ते माझे संशय माझ्या अंतःकरणातले निघून जातात. बंधन आहे म्हणून काय आहे? मोक्ष आहे. म्हणून मोक्ष सुद्धा कल्पित आहे हा विचार मांडला तर काही वेळा थरथरायला होतो लोकांना. पण काय आहे? बंधाच्या सापेक्षतेने मोक्षाची कल्पना मांडली गेलेली आहे. मग तो मोक्ष तरी काय आहे? ते मोक्ष म्हणजे आत्मस्वरूपाची ऐक्यता आहे आणि ती जर मला वेगळेपणाने कळणार नसेल तर मग काय आहे? साध्य होता साधनाचा ठाव नाही. मग हे सगळं साधन आहे. साधन म्हणजे पंचकोशाचा निराश हा केवळ साधन विचार आहे. आणि मग त्याच्या निराशा मला आनंदाचा अनुभव येतो आणि ज्यावेळी आनंदाचा अनुभव येतो त्यावेळी श्री गुरुही नाही आणि शिष्यही नाही, उरतो केवळ आनंद रूपता. ते दोघं एकमेकांसमोर येतात, जस्ट एकमेकांना पाहतात, बस एवढाच विचार आहे. त्यांच्या पाहणं सुद्धा काही वेगळेपणाने नसतं. ते सहज येतात आणि सहज जातात. ते दोघं एकमेकांना भेटतात आणि सहज जातात. त्यांच्या भेटीत त्यांना आनंद झाला वगैरे ही भाषाच नसते. सहजच ते आनंदात असतात. केवळ ते एकमेकांशी बोलणं करतात कारण एकमेकांचं प्रेम आहे. त्या शिष्याला सहजच माहीत असतं की ह्यांच्यामुळे मी आनंदाशी एकरूप झालो आणि त्या श्रीगुरूंनाही माहीत असतं की ह्याच्यासारखा शिष्यच नाही. कारण यांनी या जीवनात येऊन सार्थक केलं म्हणून तो श्रेष्ठ ठरला. अशा पद्धतीने दोघं एकमेकांविषयी अंतःकरणात बोलतात आणि मग ते बोलले तर काय बोलणार? आता काय बोलणार ह्या शब्दाचा अर्थ ते जे बोलणं जे आहे ते केवळ शांत चित्ताने एकमेकांना बघणं असतं. वास्तवात दोघं वेगळे नसतात, ते एकरूपच असतात. ज्ञानदेवांची ओवीचे सखया तुझेनी उद्देशे भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेट विसकुसे ऐसिया बी. ते दोघही जण शिष्य आणि श्रीगुरु ते सिद्ध भेटीचा विस्कटणेपणा कधी अंतःकरणात तयारच करत नाही.
बाधितानुवृत्तीने ते एकमेकांशी बोलतील, पण त्यांना त्या बोलण्यापेक्षा शांत राहण्यात आनंद असतो दोघांना. हा केवळ त्या आनंदाचा आनंद लुटण्याचा प्रकार आहे. वास्तवात दोघं एकमेकांपेक्षा वेगळे नसतातच. पुढे आता उपसंहाराचा विचार आहे. तो 43व्या श्लोकाचा विचार, आपल्या पंचकोश विवेक हा अभ्यास पूर्ण करण्याचा विचार आहे. या रीतीने जो ब्रह्म जाणतो तो स्वतः ब्रह्मच होतो. ब्रह्म जन्मरहित असल्यामुळे तोही पुन्हा जन्माला येत नाही. इथे एक फक्त ऍडिशन केलेली आहे की जो ब्रह्म जाणायला जातो तो ब्रह्मच होऊन जातो, आणि ज्या वेळी तो एकमेव अद्वितीय ब्रह्माशी एकरूप होतो तेव्हा त्याला जाण्यासारखं काही उरत नाही. त्याला जाणण्यासाठी परत पुन्हा जन्माला यावंच लागत नाही. म्हणून इथे काय आहे, 5 कोशांच्या विवेकाने जन्म मरणाचा फेरा चुकविला. दत्त महाराजांच्या आरतीमध्ये तो आहे, मितूपणाची झाली वळवण. आता पुन्हा काय आहे, त्या एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. आता एका जनार्दनी श्री दत्त हे आत्मस्वरूप दत्त आहेत. ते जनार्दन महाराजही आत्मस्वरूप आहेत आणि ते नाथ महाराजही आत्मस्वरूप आहेत. तो शिष्यच नाथ महाराज रूप झाला, गुरु रूप झाला. आता तो वेगळा उरला कुठे? वासना काही शिल्लक राहिली नाही. पुढच्या जन्म मरणाचा परंपराच संपला. म्हणून इथे काय आहे, अनुभवामध्ये, आत्मस्वरूपाच्या अनुभवामध्ये वासनेचा क्षय आहे. वासनेचा क्षय, पुन्हा संकल्पावरही नये मन. तुका म्हणे नये जाणीवा अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा. आनंदरूप झाल्यानंतर वासना नावाचं तत्वच शिल्लक राहत नाही. जे काय उरतं ते स्वरूपच उरतं, आणि त्या स्वरूपातच या शरीराची बोळवण होते, आणि मग शरीर जातं आणि तो विदेहमुक्त होतो. हा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, मनात कुठलाही संकल्प पुढे देह धारण करण्यासाठी उठत नाही. मग काय आहे, जीवा तू ब्रह्म आहे संकल्प लोपी, अशी जी भाषा आहे. मग कल्पनेची सांज वेळ लोपे, अशी सुद्धा ज्ञानदेवांची एक ओवी आहे. जै कल्पनेची सांज वेळ लोपे. आता ही कल्पनेची सांज वेळ म्हणजे अज्ञानाची वेळ ही लोपली. आता लोपली म्हणजे ज्ञानरूप झाला. आता मग उरलं काय? म्हणून पंचकोशाचा बाध हा आपल्या अभ्यासाचा विषय होता. तो विषय आज आपला इथे पूर्ण झालेला आहे. आता पुढच्या तासापासून आपण द्वैत विवेकाला प्रारंभ करणार आहोत. त्या द्वैत विवेक असं त्या प्रकरणाचं नाव घेतो, आणि तो अभ्यास सुरू झाला असं समजतो, आणि आज इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. नमस्कार सर. नमस्कार. मला म्हणजे विचारायचं पण मला जरा अवघड अशासाठी वाटतंय की ते जे अत्र्यांचं उदाहरण सांगितलं त्याच्यानंतर आणि 34व्या श्लोकाच्या आधी ते तुम्ही काय बोललात ते व्यावृत्ती वगैरे शब्द नाही, होते. व्यावृत्ती म्हणजे निषेधमुखाने ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करतात. नाही, पण म्हणजे त्याच्यात एक श्लोक बोलले तुम्ही. काय श्लोक बोलले? काहीतरी एक संस्कृत काहीतरी असताची व्यावृत्ती म्हणलो का? नाही, काय होतं ते सगळं मिस झालं माझं. मिस म्हणजे ऐकत होते मी, पण आता ते मी काय लक्षात बोललो नाही. हे माझ्या लक्षात नाही. मग आता ते रेकॉर्डिंग बघितल्यावर सांगते, मग विचारते. कळेल त्यावेळी ते आहे. बरं, मग मुख्य दुसरा मुद्दा प्रश्न. त्यातला एवढाच आहे की निषेधमुखाने बोलायचं. आत्मस्वरूप एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्या संबंधी काही ठोस असं बोलता येत नाही. मग आता काय आहे, मला सतत आनंद पाहिजे, त्या अर्थी तो आनंदरूप आहे, अशी भाषा होते. मग आनंद पाहिजे तर याचा अर्थ काय आहे, त्या दुःखाच्या व्यावृत्तीसाठी आत्मा आनंदरूप आहे असं बोललं गेलं. असा त्याचा विचार आहे. अमृतानुभवातली ओवी येते, असताची व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती, जडाची हे समाप्ती चिद्रूपत्व. म्हणजे हा शहाणा नाही असं शेवा सांगायचं असतं, त्यावेळी तो वेडा आहे असं सांगायचं असतं ना. पण हा शहाणा नाही अशा पद्धतीने बोललं जातं. अशा पद्धतीने निषेधमुखाने, असा त्याचा विचार आहे. अच्छा. आणि नंतर एकदा संमित शब्द बोलले, त्याचं काय? संवित म्हणजे आत्मा. संवित. संवित का? नाही, संमित. संमित शब्द असं वाटलं मला ऐकल्यासारखं. संमित नाही. अच्छा अच्छा. आणि शेवटी जे सांगितलं मितूपणाची बोलवण, ते त्याच्यामध्ये 6 आणि अहम दोन्ही जातं असं त्याचा अर्थ आहे का? विशेष अहम जातो, जो देह म्हणजे संदर्भात आहे. सोहमच्या ह्याच्यामध्ये आता 6 पण सोहम मध्ये 6 अहम, तो अहम जो आहे ना तो मी आहे, तो 6 मध्ये विलीन झाला पाहिजे. 6 म्हणजे आत्मस्वरूपामध्ये. आणि नंतर 6 पण जातो, म्हणजे ते आहे का? 6 वृत्तीच्या स्तरावर आहे.
तोही गेला पाहिजे ना. म्हणजे तो त्याच्यामध्ये व्यक्त झालाय का हा, मीतूपणाची झाली बोलवण? आता दत्ताच्या आरतीमध्ये मी आणि तूपणा कशाच्या संदर्भात आहे? तेच ना, 6 आणि सापेक्षतेने आहे ना, हं. सापेक्षतेने. आता माझ्या सापेक्षतेने समोर बसलेली लोक, मी आणि तू, आणि या हं. मीतूपणामध्ये काय होऊन जातं, मैमय तू करण्यामध्ये अंतःकरणात भांडणं होतात, म्हणजे सुखदुःख होतं. आता मीतूपणाची झाली बोळवणं या शब्दाचा अर्थ मी आणि तूपणा गेला. मग राहिलं काय? राहिलं ते एक जनार्दनाचं स्वरूप म्हणजे श्री दत्त, म्हणजे आनंदरूप आत्मा उरला. हा त्यातला विचार. हा. हं. थँक यू. हम्म. आणि एक राहिलं होतं, ते हम्म. तुम्ही जे सांगितलं कॉम्प्युटर आय मीन हा, ते आणि ते उपाधी. चौरंग ते कळलं नाही मला उदाहरण. म्हणजे काय असते उपाधी ही काय म्हणूया उपहितापासून वेगळी असते. आता मी समजा खुर्चीवर बसलोय, तर मी खुर्चीपेक्षा वेगळा आहे ना. हो, तेवढंच आहे त्याच्यात. बस बस तेवढंच आहे. म्हणजे खुर्चीची उपाधी काय झालं, माझं शरीर आहे. मग तसंच आत्म्याची उपाधी काय आहे, शरीर आहे. म्हणजे आत्म्यापासून शरीर वेगळं आहे, मग त्या शरीराला पण वेगळं करा. खुर्चीवर बसणे म्हणजे आपण खुर्चीची उपाधी असं नाही लक्षात येत. मग तुम्ही काही आणखीन म्हणा. समजा तुम्ही मोबाईल टेबलावर ठेवला, तर टेबलाची उपाधी मोबाईल झाली. त्या टेबलावर असलेला मोबाईल आण असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळी तो नक्कीच टेबलावरचा मोबाईल आणतो. म्हणून तो मोबाईल जो आहे त्यांनी त्या टेबलावर त्याचे गुणधर्म घातलेले आहेत की नाही. तो टेबलावर आहे तोपर्यंत घातलेले आहेत, पण तो टेबलापेक्षा वेगळा आहे, म्हणून तो वेगळा करता येतो. म्हणजे तसंच हे कोण शरीर, कोणाची उपाधी याच्यात? हा, त्याच्यात टेबलाची उपाधी मोबाईल ठरला. आता तसं शरीर आणि आत्मा, तर आत्म्याची उपाधी शरीर आहे. आत्म्याच्या सत्तेवर शरीर मला भासतं. उपाधी नेहमी जड अचेतन असते पाहायला गेलं तर. मग आत्म्यापेक्षा शरीर वेगळं आहे ते बाधित करा. मग उपाधीच्या निरासा पाविजया ठाया. देहाच्या निरासा म्हणजे देह नावाच्या उपाधीच्या निरासा. हा पण त्यातला इथे देह दोन्ही नाही जड करायचं. असल्यामुळे ते हा, कळत नाही. ती वेगळी आहे. आत्मा चेतन आहे आणि उपाधी जड अचेतन. मग तिथे कळतं ते, पण मग इथे तिथे कळतं. मग तेच कळणं महत्वाचं आहे. ही उदाहरणं आहेत सगळी. अच्छा.